सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंतया राघवाचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजांसे वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। प्रभु रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की सद्गुरुनाथ महाराज की जय जय। रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला बोला हरे राम हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला बोला हरे राम हरे कृष्ण 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 हो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे। बोला हरे राम
ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, बोला हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, श्री शुकदेव भगवान की। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितिरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषां, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः, सद्योरुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं, पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आनंदकंद परमात्म्याच्या अलौकिक स्वरूपाचं, अलौकिक अशा अस्तित्वाचं आणि अलौकिक अशा तेजाचं किंचितस स्मरण, किंचितस आकलन, किंचित त्याची जाणीव आणि किंचित त्याचा स्पर्श जीवाला व्हावा एवढ्या करता कशाचा आवाज येतो? ॲक्वा, अच्छा ॲक्वा मशीनचा, असं ठीक आहे ठीक आहे. नाही असू द्या असू द्या, होईल बंद तो, एकदा त्याची लेवल संपली की होईल. झाला. आनंदकंद परमात्म्याच्या त्याच्या दिव्यत्वाचा स्पर्श, त्याच्या दिव्यत्वाची जाणीव, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. महात्म्यांनी आपल्या तपश्चर्येतून,
साधूंनी आपल्या तपश्चर्येतून, संतांनी आपल्या भक्तीतून, तपस्वियांनी आपल्या तपश्चर्येतून त्या तत्वाचा जो बोध घेतला किंवा ते तत्व जे त्यांना जाणवलं, या तत्वाची जाणीव सामान्यांना व्हावी अशी त्यांची कायम तळमळ होती. सामान्यांना म्हणजे कुणाला? सामान्य म्हणजे कोण आणि असामान्य म्हणजे कोण? आपण सगळे धर्मानुरागी वर्षानुवर्ष याच मठामध्ये अनेक तत्ववेत्यांचे भागवत, महापुराण, कीर्तन, कथा ऐकून ऐकून तसे परिपक्व झालेले असालच. पण आजपासून हा 7 दिवस श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचा हा जो काही 7 दिवसांचा आपण सप्ताह आयोजित केलाय, यामागची पार्श्वभूमी थोडीशी आधी आपण ऐकू. प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण श्री दीनानाथजी गंधे महाराज, ज्यांनी या मठामध्ये श्रावण मासाच्या निमित्ताने असतील किंवा अनेक वेगवेगळ्या निमित्तांनी असतील, 2002ला देह ठेवण्यापूर्वी अनेक वेळा आपल्या कीर्तन सेवेद्वारे आपली सेवा समर्थांच्या प्रभू रामांच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न केला. त्या गंधे महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आता काहींना गंधे महाराज माहिती असतील, काहींना नसतील, पण माहिती ज्यांना नाहीये, 7 दिवसाच्या आपल्या कथेच्या अनुषंगाने ज्या ज्या काही उपकथा येतील त्या कथेच्या माध्यमातून आपण साधू संत, महात्मे, तत्ववेत्ते यांच्या चरित्राला स्पर्श करत करतच पुढे जाणार आहोत. त्याच्यात नक्कीच महाराजांबद्दल काही ना काही आपल्याला ऐकायला मिळेलच. पण ज्यांनी महाराजांना पाहिलंय, ज्यांना महाराज माहिती आहेत आणि ज्यांना महाराजांचा सहवास लाभलाय, अशांना माहिती आहे की महाराज होते जरी आपल्यामध्ये, होते जरी आपल्यासारखे आणि होते जरी आपल्या बरोबर, तरी सुद्धा याच अनेक तपस्वी, धर्म मार्तंड, अनेक तत्ववेत्ते, अनेक संत, साधू यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानानुसार स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची प्रगती इतक्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवली होती की त्यामुळे ते दिसताना जरी सामान्य लोकांसारखे दिसत होते, तरी त्यांनी स्वतःचं जीवन असामान्य अशा ठिकाणी नेऊन ठेवलेलं होतं. याची अनुभूती इंदोरमधल्या भाविकांनी तर घेतलीच असेल, पण जिथे जिथे महाराजांचे कीर्तन झाले, जिथे जिथे महाराजांचे प्रवचन झाले, जिथे जिथे महाराज महिना महिना राहिले, ज्यांच्या ज्यांच्या घरी गेले त्यांच्या त्यांच्या घरी तीच अनुभूती दिली जी 100 वर्षापूर्वी गोंदवलेकर महाराजांनी भक्तांना देण्याचा प्रयत्न केला. तीच अनुभूती महाराजांनी देण्याचा प्रयत्न केला जी 300-350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या सारख्या संतांनी, समर्थ रामदास स्वामींसारख्या संतांनी आपल्या शिष्यांना देण्याचा प्रयत्न केला. तीच अनुभूती जी अजूनही थोडासा काळ मागे गेला आणि मागे गेल्यानंतर अनेक ऋषींनी, अनेक मुनींनी आपल्या तपश्चर्येतून समाजाला जे काही देण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न आदरणीय गंधे महाराजांनी केला. आणि त्या गंधे महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्या परमपावन स्मरणाप्रीत्यर्थ
त्यांनी केलेली समर्थांची सेवा प्रातस्मरणीय गंधे महाराजांनी, आपण समर्थ मठात बसलेलो आहोत म्हणून आवर्जून पहिल्याच दिवशी आणि पहिल्या सत्रामध्ये आवर्जून हे सांगतो की आदरणीय गंधे महाराजांनी समर्थांची सेवा घडावी म्हणून 1982 साली समर्थांचा चतुशताब्दी जन्मोत्सव साजरा झाला. 400 वर्ष समर्थांना जन्माला येऊन झाले म्हणून सबंध हिंदुस्थानभर पादुका प्रचार दौरा संस्थांचा गेला होता 1 वर्ष. आणि त्या पादुका प्रचार दौऱ्यात एकही रुपये न घेता पूर्ण 1 वर्ष एकही रुपया न घेता संपूर्ण 1 वर्ष अखंड कीर्तनाची सेवा देणारे गंधे महाराज होते. अखंड सेवा. समर्थ कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. समर्थ कार्यात वाहून घेत असताना ते समर्थ स्वरूपच झाले होते. समर्थच. ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलंय त्यांना ही अनुभूती आहे की आदरणीय गंधे महाराज प्रत्यक्ष समर्थ. आणि त्या समर्थ अनुभूतीने स्वतःचं जीवन संपूर्ण समाज कार्यामध्ये घालवणारे प्रातस्मरणीय गंधे महाराज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, यांनी केलेल्या कार्याप्रीत्यर्थ, यांनी समर्थांची सेवा म्हणून स्वतःच्या जीवनामधली जी श्वासाश्वासाची आहुती समर्थांना समर्पित केली त्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांना जी तळमळ होती आपण हे का करतोय हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण हे किती तळमळीने केलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आजपासून आपण 7 दिवस या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकणार आहोत. ती भागवत कथा आपल्याला किती तळमळीने ऐकायची याच्यासाठी हे आपल्या आधीचे 15 मिनिटं घेतोय. हे का करायचं याच्यामध्ये आपली तळमळ किती गरजेची आहे. आज 25 वर्ष झाले गंधे महाराजांना. 2002 ला महाराज गेले. 24वी 23वी पुण्यतिथी आता पुढच्या वेळेस येणार. 24-25 एक 2 वर्ष राहिलेत. 23-24 वर्ष या महात्म्याला जाऊन झालेत. पण समाज खूप बदलला, खूप बदलला. 2002 ची आणि आजची सामाजिक परिस्थिती खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. महाराजांचे कीर्तन जेव्हा या मठामध्ये झाले तेव्हा बापटताईंनी सांगितलं की हे मंदिर पुरत नव्हतं बसायला. येणारे भाविक श्रोते, काळ बदलला. आपल्याला माहिती आहे परिवर्तन विज्ञानाच्या प्रगतीने हळूहळू घरामध्ये आपल्या कीर्तन घरात ऐकायला मिळायला लागले, भागवत घरात ऐकायला मिळायला लागले, पाहिजे तेव्हा मिळायला लागले, पाहिजे तेवढे मिळायला लागले. हे एक विशेष आहे. पाहिजे तेवढे म्हणजे याचा अर्थ सांगतो सोप्या शब्दात. इथे येऊन बसलं आणि त्याच्यात समोर बसलं तर उठता येत नाही, ही एक पंचायत आहे. तसं आता कोणी लाजत नाही, पण पूर्वी असा नियम होता, कीर्तनाचा असा नियम होता किंवा भागवताचा असा नियम होता की एकदा ज्या जागेवर जाऊन बसलं ती जागा सोडायची नाही, ती जागा सोडून उठायचं नाही. आता हल्ली तो नियम, आता येऊन बसणारेच राहिले नाही तर उठून जाण्याचा प्रश्न पुढचा आहे. आपण दुसऱ्या टप्प्यावर बोलतोय खरं, पण काळ खूप बदलला. आता सोशल मीडियामुळे किंवा सार्वजनिक या सगळ्या गोष्टींमुळे घरी पाहिजे त्या व्यक्तीचं, भागवत असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, पाहिजे त्या व्यक्तीचं पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढंच. समजा असं वाटायला लागलं की नाही आता हे फार आपल्या डोक्यावरून चाललं, तर म्हणलं नाही आता बदला, म्हणलं दुसरे महाराज लावा. ही सोय झाली. पण या आधुनिकतेच्या टप्प्यावर सुद्धा याच्यात आपण काय हरवलंय माहितीये का?
स्थैर्य हरवलंय. स्थैर्य ही बदलण्याची गोष्ट आपल्या हातात आली, मान्य आहे, पण याच्यामध्ये आपण स्थैर्य हरवून बसलो. याचं कारण की आपल्याला पाहिजे, जे आपलं मन चंचल आहे, त्या चंचल मनाने जेव्हा वाटलं तेव्हा आपण प्रोग्राम बदलू शकतो. याचा अर्थ असा झाला की त्या चंचल मनाची चंचलता आणखीन वाढली आहे, कमी नाही झाली. प्रातस्मरणीय गंधे महाराजांनी त्यावेळेला याच समाजाच्या कार्यामध्ये, समर्थ कार्यामध्ये आहुती म्हणून संपूर्ण जीवन वेचलं. आणि योगायोगाने मी शाळेमध्ये 7वीत होतो तेव्हा गंधे महाराजांना बघण्याचा योग आला. गंधे महाराज संभाजीनगरला आले, आमच्या छत्रपती संभाजीनगरला, पूर्वीचं औरंगाबाद. आत्ता हे फक्त सांगून ठेवलं, पुन्हा पुन्हा नाही सांगणार, गडबड व्हायला नको की इंदोरमधल्या संभाजीनगरमधनं आली की काय, म्हणून सांगितलं. पूर्वीचं औरंगाबाद हे आता जे छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखल्या जातं, इथे महाराजांचे कीर्तन झाले. कीर्तनाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. भेटीतून अनुग्रह घेण्याचा योग आला. अनुग्रहातून हा प्रवास कसा सुरू झाला हे नंतर आपण ओघाने बोलताना जर आलं तर ऐकूच, पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांनी केलेल्या कार्यात आपण काहीतरी, आपणही सेवा म्हणून काही समर्पित केलं पाहिजे. त्यांनी जे आपल्याला दिलं, त्यांनी जो वसा योगायोगाने माझ्या पदरामध्ये टाकला, त्याची अल्पमतीने, अल्पबुद्धीने, अल्पज्ञानाने सेवा करण्याचा एक प्रयत्न म्हणून 2021 साली आम्ही गंधे महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ 151 कीर्तनाचा संकल्प केला होता की गंधे महाराज नारदीय रामदासी कीर्तन करायचे विनामूल्य, एकाही रुपयाची अपेक्षा न ठेवता. आम्ही 151 कीर्तन केले आणि कुणी काही द्यायचं ठरवलं तरी घ्यायचं नाही, हाही संकल्प त्याच्या मागे होता. तो संकल्प पूर्ण झाला आणि त्या संकल्प पूर्तीनंतर 2023 साली, तोपर्यंत मी भागवत कथा करत नव्हतो, आणि 2023 साली नाशिककरांच्या काही आग्रहामुळे म्हणा, महाराजांची इच्छा म्हणून म्हणा, 2017-18 पासून अनेक जण माझ्या मागे लागले होते, महाराज तुम्ही भागवत करा, तुम्ही भागवत करा, भागवत करा. मी नाही म्हणायचो. त्याचं कारण मी पुढे ओघाणी सांगेल, पण म्हणायचो नको, कीर्तन करतोय, आणखीन भागवत कथा नको. का नको? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कुठेही व्यवहार नको, आणि आजकाल प्रत्येक गोष्ट व्यवहाराशिवाय पूर्णच होत नाही अशी संकल्पना झाली आहे. पैसे असले तरच काही होतं, त्याच्याशिवाय काही होत नाही अशी एक धारणा समाजामध्ये निर्माण झाली. आणि मग असं नको म्हणून भागवतही नको, पैसे घेणंही नको, देणंही नको, म्हणणंही नको, त्यामुळे कथा नको. पण त्यांच्या अति आग्रहामुळे पहिली भागवत कथा, जिथे शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं, त्या शुकस्थलीवर जिथे शुकाचार्यांनी पहिलं भागवत सांगितलं, योगायोगाने त्यांनी इतका आग्रह केला की तुम्हाला भागवत करायचंच आहे, कोणी ऐकायला नसलं तर मी एकटा ऐकेल, पण तुम्ही भागवत सांगा, मला सांगा, तुमच्या मुखातून ऐकायचं. या त्यांच्या आग्रहामुळे आम्ही 2023ला भागवत करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या निर्णयानुसार अधिक महिन्यामध्ये योगायोगाने पहिली भागवत कथा गंगेच्या काठावर शुकाचार्यांनी जिथे राजा परीक्षितीला कथा सांगितली, तिथे ही कथा सांगण्याचा योग आला. आणि आता महत्वाचा मुद्दा की ती कथा सांगितल्यानंतर मनात पुन्हा एकदा तोच संकल्प जागृत झाला की या अनुषंगाने भविष्यामध्ये लोक आपल्याला काही देऊ पाहतील, काही आपल्याला देतील, धन देतील, वस्त्र देतील, काही द्यावं वाटेल ते देतील. मग हे तर आपण आता कसं असतं, आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, अतिप्रेमाने देती तयांना नाही कसे म्हणणार. खूप प्रेमाने द्यायला लागले, देणारे शेवटी हृदयोस्तु जनार्दना, देणारे खूप शुद्ध अंतःकरणाने द्यायला लागले तर नाही म्हणता येत नाही. मग असं जर काही होणार असेल आणि असं कधी जर आपण भविष्यात याच्यावरती काही आपण घेणार असू तर तत्पूर्वी आपल्याला
गोपाल कृष्णाची सेवा म्हणून भागवत करायचे. किती करायचे तर त्यावेळेला संकल्प मनात केला की आपल्याला 13 भागवत कथा अशा करायच्या की जिथे आपल्याला एकही रुपया मानधन घ्यायचं नाही, एकही रुपया मानधन मागायचं नाही. संयोजकांना फक्त कथा आयोजित करा, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकी काहीही अपेक्षा नाही. आणि कथा आयोजित करताना इथे तरी समर्थांच्या कृपेने हॉल दिला, लाईट दिले, स्टेज दिलं, बापटताईंनी आणखीन आपल्या बरोबरच्या 4 जणांना बरोबर घेऊन ही सोय केली. आम्ही तर सांगितलं होतं काही नाही, फक्त बसायला एक आसन आणि पोथी ठेवायला चौरंग, एवढं जरी आम्हाला दिलं तरी आमची इच्छा आहे की फक्त 13 भागवत कथा आपल्याला सेवा म्हणून करायच्या. आणि त्या 13 भागवत कथेमधली ही आपली 7वी भागवत कथा आहे. आतापर्यंत 6 भागवत कथा झाल्यात आणि ही 7वी भागवत कथा आजपासून आपण सुरू करतोय. सुरू करण्याच्या मागे, संकल्प करण्याच्या मागे शुद्ध हेतू सांगतोय, सद्गुरूची सेवा, संतांची सेवा. आणि वक्त्याबरोबर श्रोत्याला सुद्धा घडली पाहिजे. असं नाहीये आम्ही हे सांगायचा निर्णय का घेतला, आम्ही फक्त आमच्या कल्याण. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, ज्यांना ज्यांना आपल्या बरोबर घेऊन चालता येईल त्यांना बरोबर घेऊन चालायचं. ह्या अनुषंगाने जे कोणी ऐकायला येतील, हे प्रत्येकाच्या भाग्यम फलती सर्वत्रम, प्रत्येक गोष्ट ही भाग्याने ठरती. लक्षात ठेवा, ऐकायला गर्दी जमली म्हणून सगळेच जण 4 गोष्टी घरी घेऊन जातील असं अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की बाकीच्या खुर्च्या जर रिकामे दिसल्या तर महाराजांना काय वाटेल, काही नाही वाटत. जे येत आहेत ते फक्त शुद्ध मनाने, शुद्ध भावाने ऐकायला या. याच्यामध्ये आमची जी काही आम्ही भक्ती म्हणून करतोय, सेवा म्हणून करतोय, ती सेवा भगवान गोपाल कृष्ण परिपूर्ण करून घेईल, नक्कीच करून घेईल. आणखी आपले आप्तेष्ट आले तर फारच उत्तम. पण आपला इथे मुद्दा काय आहे लक्षात घ्या, आपल्याला 7 दिवस भगवंताची निरपेक्ष भावनेने सेवा करायची. आमचा संकल्प असा आहे, ऐकणाऱ्यांनी सुद्धा हा संकल्प करावा म्हणून हा पहिला प्रस्तावनेचा भाग आहे. ऐकणाऱ्यांनी सुद्धा आता मनात काहीच आशा आणू नये. 8वा वेतन आयोग लवकर चालू झाला पाहिजे, आला तरी तो विड्रॉल झाला पाहिजे. नाही म्हणलं, मागच्या 2 महिन्यापासून फार पाय दुखत होते. मागे एका जणांचं आम्ही ऐकलं, भागवत ऐकल्यापासून त्यांचे पायच दुखणं थांबले, म्हणून मग आम्ही तरी जाऊन बसावं भागवताला. असं काही संकल्प ते प्रेमानंद महाराज फार छान सांगतात. ते म्हणतात की अशा कथा, कीर्तन, नामस्मरण यांना जाऊन, आणि समर्थांनी लिहिलं. प्रेमानंद महाराज आता म्हणायला लागले, सांगतात आता, पण समर्थांनी त्यावेळेला लिहून ठेवलं काय, भगवंताचं नाम घेतलं म्हणून भोग कमी होणार आहेत का? नाही, भोग भोगावेच लागणार आहे. मनाच्या श्लोकात आहे. कोणत्या मनाचा श्लोक आहे? हे तर उपदेश आहे, पण देवाचं नाव घेतलं तरी भोग संपणार नाहीये, भोगावाच लागणार आहे. त्यामुळे तुम्ही देवाचं नाव घेऊन भोग मिटवायचं किंवा भोग स्किप करायचं असा विचार करू नका, असा म्हणणारा एक श्लोक आहे. ठीक आहे, अभ्यासक्रमातला पहिला प्रश्न म्हणून उद्या काय उत्तर घेऊन येईन, तशी गडबड नाही आपल्याला. सांगायचं मला एक आहे, देह दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेताना. नाम घेतलं म्हणून देहदंडनेचं दुःख नाही, आशा करू नका. समर्थांना कफाची व्याधी झाली,
असाही तो हिमाचल प्रवास करणाऱ्या समर्थांना सुद्धा आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला गडावरती समर्थ 6 वर्ष वास्तव्याला होते तेव्हा कफ त्यांच्या छातीत भरला. 3-4 वर्ष समर्थ तळमळ तळमळ करायची कफानी. मुद्दा एक आहे, आपल्या भौतिक गोष्टींसाठी आपल्याला भागवत ऐकायचं नाहीये. आपल्याला भागवत ऐकायचंय आपल्या पारमार्थिक लाभासाठी. खरं सांगू का, लाभ आणि हानी हा विचार न करता फक्त आमचं अंतःकरणातलं ईश्वरीय अधिष्ठान स्थिर कसं होईल. नुसतं स्थिर नाही तर तुकाराम महाराज म्हणतात तसं काही जरी झालं, तुटो हे मस्तक फुटो हे शरीर, नामाचा गजर सांडू नये. ईश्वरावरची नितांत श्रद्धा, ईश्वरावरची निष्ठा, ईश्वरावरची भक्ती, ईश्वरावरचं प्रेम, ईश्वराबद्दल असलेली आस्था ही कोणत्याही कारणाने डळमळीत होऊ नये. संपू नाही तर ही अपेक्षा नाहीच, बंद करणं ही अपेक्षा तर नाहीच, पण कुठे डळमळीत सुद्धा होऊ नये. कमी पण नाही, डळमळीत होऊ नये. याच्यासाठी 7 दिवस भागवत आपल्याला ऐकायचं आहे. आणि 7 दिवस भागवत आम्ही सुद्धा त्याच्यासाठी करायचं ठरवलं की आपली श्रद्धा संत महात्म्यांच्या, सद्गुरूच्या, भगवंताच्या नामाशी कशी दृढ होईल. आणि या संकल्पातलं 7वं भागवत आजपासून आपण या ठिकाणी सुरू करतोय. सुरू करण्यापूर्वी आपण विश्वव्यापक परमात्मा गोपाल कृष्ण याला वंदन करूया. या ग्रामातील, या शहरातील किंवा पंचक्रोशीमध्ये असलेल्या अनेक दिव्य अशा स्थानांना, एकीकडे नर्मदा वाहती आहे, एकीकडे महाकालेश्वराचा अधिष्ठान आहे, एकीकडे कालभैरवनाथाचा अधिष्ठान आहे. ज्या उज्जैनी नगरामध्ये भगवान गोपाल कृष्ण 64 दिवस सांदीपणी आश्रमामध्ये राहून विद्या ग्रहण करतायत, हे सगळं आपल्या पंचक्रोशीत म्हणायला हरकत नाही. तासाभराच्या आत तिथे पोहोचतायत म्हणजे पंचक्रोशीतच आहे. हे सगळं अधिष्ठानाचं वलय आपल्या या जिथे आपण कथा करतो या सभामंडपाच्या आजूबाजूला आहे. या ग्रामदेवतांना, स्थानदेवतांना, या आपल्या परिसरातल्या सगळ्या देवदेवतांना वंदन करूया. भागवताच्या अनुषंगाने ज्या 21 ऋषींची यादी दिली आहे की भागवत कथा जिथे होईल तिथे 21 ऋषींची स्थापना झाली पाहिजे, त्या 21 ऋषींचं आवाहन झालं पाहिजे. त्या 21 ऋषींना आपण सकाळी तशी प्रातःपूजा म्हणून गोपालकृष्णाची, गणेशाची, वरुणाची पूजा, त्या 21 ऋषींची पूजा सुद्धा आपण केली आहे. फक्त ती इथे समर्थ मंदिरात यासाठी नाही केली कारण इथे आपण कोणी मुक्कामी थांबणार नाही आहे. आणि असं कथेचा, सप्ताहाचा किंवा कोणत्याही अधिष्ठानाचा नियम असतो की जिथे अशा देवदेवता स्थापन केल्या जातात तिथे आपली उपस्थिती आवश्यक आहे. तिथे कोणीतरी तिथे पाहिजे. देवांना एकटं सोडून निघून जाऊ नये. त्यांच्या तिथे नैवेद्य आदी या सगळ्या गोष्टी व्हाव्या, या अनुषंगाने आपण ती स्थापना आपल्या घरी केली आहे. पण वातावरणात या देवता आहेतच. या सगळ्यांना आपण मनोभावे वंदन करूया, मनोभावे नमस्कार करूया. त्या 21 ऋषींचे नावं आता मी घेणार आहे. आपण फक्त नमस्कार करूया आणि आपल्या मुख्य भागाकडे वळूया. गोपाल कृष्ण भगवान की. ओम नरनारायणाभ्यां नमः. ओम वायवे सर्वकल्याणकर्त्रे नमः. ओम गुरवे नमः. ओम सरस्वत्यै नमः. ओम शेषाय नमः. ओम सनत्कुमाराय नमः. ओम सांख्यायनाय नमः. ओम पराशराय नमः. ओम बृहस्पतये नमः. ओम मैत्रेयाय नमः. ओम उद्धवाय नमः. ओम कश्यपाय नमः. ओम रामशिष्याय नमः.
ओम अकृतव्रणाय नमः। ओम वैशंपायनाय नमः। ओम हारिताय नमः। ओम व्यासमहर्षये नमः। ओम सूर्याय नमः। ओम देवर्षि नारदाय नमः। ओम श्री शुकाचार्याय नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला हरे राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला बोला हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। बोला राम हरे हरे, हरे कृष्ण हो। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम गोपाल कृष्ण भगवान की। समर्थांच्या सद्गुरूंच्या प्रीत्यर्थ ही कथा असल्यामुळे या कथेचे काही आम्ही नियम घालून दिलेत। त्यापैकी 2 मुख्य नियम असे: भागवत संपल्यानंतर गुरुजींना किंवा महाराजांना नमस्कार करायची इच्छा असती अनेकांची, तरी 7 दिवस कुणी नमस्कार नाही केला तरी चालेल। भागवतावरती डोकं ठेवून भागवताला नमस्कार करायचा। इथे भागवत ठेवलेलं आहे, महाराजांचा फोटो पण तिथे आहे। दुसरी गोष्ट, आता आमच्याकडची पद्धत आहे आणि ती आम्हाला माहिती म्हणून इकडे काय पद्धत आहे माहिती नाही, पण त्या पद्धतीनुसार बरेच जण भागवत संपलं, कथा संपली की कीर्तनकाराच्या हातात काही पैसे देतात किंवा भागवतावर पैसे ठेवतात। 7 दिवस कोणीही एकही रुपये भागवतावरही ठेवायचा नाही, कथाकाराच्या हातातही द्यायचा नाही। कारण आपल्याला हे भागवत सेवेप्रित्यर्थ करायचंय म्हणल्यावरती ठरवून तर नाहीच, पण स्वेच्छेने पण काही द्यायचं नाही, म्हणजे शेवटी गणित एकच झालं। आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे। गंधे महाराज म्हणायचे, काही जणांचं गणित थोडं वेगळं असतं। आपल्याकडे आयाचित मंगळवार करायची पद्धत होती पूर्वी, आता कमी झाली। हे आयाचित मंगळवार कसे करायचे? मंगळवारचा उपवास करायचा आणि अचानक दुपारच्या वेळेला कुणाच्या तरी घरी जायचं, कुणाच्या तरी म्हणजे परिचित, आपला परिचित असेल त्याच्या घरी जायचं,
त्यांनी जेवून जा म्हणलं तर जेवून जायचं, दुपारच्या वेळेला जायचं, प्रसाद त्याच्याकडे घ्यायचा, मंगळवार त्याच्याकडे सोडायचा, आणि समजा तो नाही म्हणला तर आपण निघून यायचं आणि मग त्या दिवशी काही खायचं नाही, मंगळवार कडकडीत करायचा, याला ऐचित मंगळवार म्हणायचे. आता कुणी करतच नाही, पण करणारे सोमवारी व्हॉट्सअप मेसेज करून ठेवतात, आम्ही उद्या येऊ. आम्ही म्हणणार नाही, तुम्हीच म्हणा आम्हाला जेवून जा. मग आता मला तुम्ही सांगा, हे सोमवारी सांगून ठेवायचं, याला काही अर्थ आहे का? या मंगळवार मध्ये काही अर्थ आहे का? जर आदल्या दिवशी सांगून ठेवायचं की उद्या आम्हाला तुम्ही जेवून जा म्हणा, आम्ही म्हणणार नाही, तुम्हीच म्हणा. आता हे तुम्ही आदल्या दिवशी सांगून ठेवल्यावरती दुसऱ्या दिवशी ते वरण भात भाजी पोळी गुलाबजाम सगळं करून ठेवतील. आयाचीत मंगळवार म्हणजे आयाची येत, अचानक त्याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जाऊन बसायचं, म्हणायचं पण नाही जेवू घाला, तर तो आयचित मंगळवार. त्याच्यात पळवाट म्हणून जर का हातात फुलपात्र घेऊन जायचं, कारण पूर्वी अशी पद्धत होती, रिकाम्या हाताने जेवायला जायचं नाही, तांब्या फुलपात्र भरून न्यायचे जेवायला जाताना. पंक्तीला सुद्धा प्रसाद घ्यायला जाताना घरून फुलपात्र भरून न्यावं लागायचं, पूर्वीची पद्धत आहे. मग तो हातात फुलपात्र तांब्या घेऊन आलेला दिसल्यानंतर मग अरे हे जेवायला चाले वाटतं, मग जेवू घाला, असंही नाही. आयचित म्हणजे त्याला नाही कळायला पाहिजे आपण जेवायला आलो, तरी त्यांनी जेवू घातलं पाहिजे. आता सांगून कोणी घाले ना, तर न सांगता घालायचा प्रश्न फार लांब 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 चालला. पण हे आयाचित मंगळवार होते, याच्यातला मतितार्थ मला एक सांगायचा की मग असं नाही तर असं, असं नाही तर असं. म्हणजे मी सांगेल तुम्हाला दक्षिणा देऊ नका, पण तुम्ही पोथीवर ठेवली की घेऊन टाके, ठेवायचीच नाही, नियमच आहे, पोथीवर ठेवायचीच नाही पैसे. भागवत कथा, भिक्षेवर भागवत कथा असा आम्ही याचा संकल्प केलाय, कारण त्याच्याही पलीकडे जाऊन काही जण म्हणतात की असं कसं, मग आम्ही ऐकल्याचं आम्हाला फळ मिळावं असं वाटतं, त्याच्यात तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल, असं कसं, त्याच्याशिवाय आम्हाला ते फळ मिळणार नाही. त्याच्यासाठी आपण एक शेवटचा दिवस ठेवलाय की भिक्षा, आपली कथा संपल्यानंतर आपण इथे समर्थांचे 5 श्लोक म्हणणार. झोळीमध्ये, समर्थांच्या झोळीमध्ये भिक्षा ज्याला टाकण्याची इच्छा होईल त्यांनी भिक्षा म्हणून टाकायची नाही, हाच नियम आहे. पण आता कसं असतं, प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे विचार, याच्याशी आपल्याला हे करायची हे नाही आहे, परवानगी नाही आहे भगवंताची, की तुम्ही भावनांशी कोणाच्या हे नाही करू शकत. तुमच्या भावनेनुसार तुम्हाला त्याचं फळ मिळावं वाटत म्हणून तुम्ही त्या झोळीत जरी टाकलं तरी तेही तुम्ही झोळीत टाकलेलं द्रव्य, माहिती म्हणून सांगून ठेवतो, आधीच्या 6 भागवतांना जो नियम ठेवलाय तोच 7व्या भागवताला, की ते तुम्ही टाकलेलं द्रव्य हे 13 भागवतापर्यंत हे सगळं एकत्र द्रव्य केल्या जाणार. आणि 13वी भागवत कथा एखाद्या तीर्थक्षेत्रावर किंवा जिथे महाराज करून घेतील तिथे अशा ठिकाणी करणार. आणि आपण हे सगळ्यांनी दिलेलं द्रव्य हे त्या भागवत कथेवर पूर्ण खर्च केला जाणार, त्याच्यातला एकही रुपया आम्ही आमच्या स्वार्थाकरता घेणार नाही, असा आमचा तो नियम आहे. त्यामुळे आता निदान 7 दिवस कोणी नमस्कार महाराजांना करायचा, पैसे ठेवायच्या भानगडीत पडायचं नाही. हे कशा करता, तर या संतांचं, या महात्म्यांचं, ज्यांनी स्वतःच्या जीवनाची आहुती समाजाकरता समर्पित केली आहे, त्या महात्म्यांच्या पुण्य स्मरणाने आणि लक्षात ठेवायचं, कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असली तर त्या गोष्टीशी एकरूप व्हावं लागतं. आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत जायचंय, संतांची कृपा आपल्याला मिळवून घ्यायची. संतांची कृपा केव्हा होत असती, संतांची कृपा होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं लागतं, एक म्हणजे आपल्याजवळ भक्ती असावी लागती, दुसरं म्हणजे भगवंताबद्दल ज्ञान असावं लागतं, आणि दुसरी जेव्हा भक्ती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ येतात तेव्हा एकदा ज्ञान प्राप्त झालं की ही सगळी माया आहे, हे सगळं खोटं आहे,
हे सगळं भ्रमित करणार आहे, हे जेव्हा कळालं तेव्हा याच्यातून एक गोष्ट प्राप्त करून घ्यावी लागते, त्याला म्हणतात वैराग्य. हे वैराग्य आपलं प्रबल व्हावं एवढ्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. कारण महात्म्यांचं देणं समाजाला हे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती, ज्ञान, वैराग्याशिवाय परमार्थ नाही. परमार्थाचं साधन जे आहे ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हेच मूळ आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही आहे हे सगळं भक्ती, ज्ञान, वैराग्य प्राप्त करण्यासाठी निर्माण केलेले साधन आहेत. एखाद्या गावाला आपल्याला पोहोचायचंय आणि त्या गावाला पोहोचण्यासाठी म्हणून आपण बस स्टँड वरती गेलो, बस स्थानकावरती गेलो. बस स्थानकावरती गेल्यानंतर आपल्याला ज्या गावाला जायचंय त्या अनुषंगाने ती पाटी आपण वाचली. पाटी वाचून आपण त्या बस मध्ये बसलो म्हणजे त्या गावाला गेलो का? नाही. बस ही त्या गावाला नेऊन सोडणारं साधन आहे. आपण इतरत्र जे काही कोणतीही भगवत प्राप्तीसाठी जी क्रिया करतो हे साधन आहे. ते साधन म्हणजे भक्ती नाही. भक्ती प्राप्त व्हावी, ज्ञान प्राप्त व्हावं, पूजा करायची, पोथी वाचायची, पारायण करायचं, उपवास करायचे, माळ घ्यायची, जप करायचा, स्तोत्र म्हणायचे, नामस्मरण करायचे, यज्ञ करायचे, याग करायचे, जे काही भगवत प्राप्ती संबंधी केल्या जाणाऱ्या क्रिया आहेत या साधन आहेत. माळ म्हणजे भक्ती नाही, टाळ म्हणजे भक्ती नाही, पूजेला आणलेलं सगळं साहित्य म्हणजे भक्ती नाही, हातामध्ये घेतलेला ग्रंथ म्हणजे भक्ती नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या एकेका पायरीवरती स्थित आहे. आपण हे आपल्या अंतःकरणात, अंतरंगात निर्माण करणाऱ्या या अंतःकरण चतुष्टय जे दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंय, अंतःकरण चतुष्टयामध्ये हे स्थिर व्हावं, जेथे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त व्हावं यासाठी संतांनी प्रयत्न केलाय. आणि आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, जेव्हा आपण या संतांच्या चरित्रावरती, संतांनी सांगितलेल्या उपदेशावरती, संतांनी सांगितलेल्या मार्गावरती ज्या वेळेला आपण आपले चित्तवृत्ती स्थिर करू त्यावेळेला आपल्याला ते प्राप्त होणार आहे. आपल्याला अमेरिकेत फोन लावायचा आहे, केव्हा लागेल? एक म्हणजे आपल्या फोनमध्ये बॅटरी, सिम कार्ड आणि बॅलन्स असेल तेव्हा, आणि दुसरी गोष्ट अनुसंधान, रेंज चांगली असली तर. इंग्रजीत अनुसंधानालाच रेंज. त्याच्याबद्दल जेव्हा तुम्ही रेंज मध्ये जाल त्यावेळेला फोन लागेल. तुमचा फोन 50 लाखाचा आहे, तुमच्याकडे सिम कार्ड त्याच्यात भारी आहे, बॅलन्स ₹1,00,000 टाकलेलं आहे, रेंज नाही, उपयोग काय? बॅटरी नाही, उपयोग काय? गाणी ऐकून ऐकून सगळी बॅटरी संपत आली, फोन लावायचं लक्षात आलं. शेजारच्यांना अहो एक तुमचा फोन देता का 2 मिनिट? म्हटलं का? फोन लावायचं होतं. का? बॅटरी संपली. फोन 50 लाखाचा आहे पण बॅटरी नाही ना त्याच्यात, उपयोग नाही. साहित्य खूप काही गोळा केलंय पण भक्ती नाही, ज्ञान नाही आणि वैराग्य नाही. तर ईश्वर प्राप्तीची साधना सिद्ध होणं शक्य नाही. ईश्वर प्राप्तीची साधना जर सिद्ध करायची असेल तर त्याच्याकरता भक्ती, ज्ञान, वैराग्य अपेक्षित आहे. आणि हे भक्ती, ज्ञान, वैराग्य कुठे मिळतं? तर हे संतांजवळ मिळतं.
संतांजवळ कुठून आलं तर संतांजवळ हे भक्ती ज्ञान वैराग्य ईश्वराच्या अनुसंधानातून आलं. त्यांनी अखंड ईश्वराशी अनुसंधान ठेवलं आणि ईश्वराशी अनुसंधान ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये ते जागृत झालं आणि जे त्यांच्यात जागृत झालं ते तुमच्या आमच्यामध्ये प्रसारित व्हावं याच्यासाठी संतांनी प्रयत्न केला आणि संतांनी केलेल्या त्या यशस्वी प्रयत्नाला आजपासनं आपल्याला आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला आता भागवत का ऐकायचं आहे? आपल्याला 7 दिवस भागवत कथेला येऊन काय मिळवायचं आहे? तर या अनुषंगाने संतांची कृपा आपल्याला मिळावी, साधूंचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. ज्या समर्थ मंदिरात आपण बसलेलो आहोत या समर्थांची कृपा आपल्याला मिळावी. समर्थांनी आपल्या जीवनामध्ये ज्या रामाचं अधिष्ठान निर्माण केलं त्या रामाची कृपा आपल्याला मिळावी. भागवत कथेच्या निमित्ताने, भागवत म्हणलं की गोपाल कृष्ण गणित आहे, त्या गोपाल कृष्णाची कृपा आपल्याला मिळावी एवढ्यासाठी. आणि कृपा मिळावी म्हणजे काय? कृपा मिळावी म्हणजे रोज वेगवेगळा प्रसाद मिळावा नाही. कृपा मिळावी म्हणजे 7 दिवस म्हणलं आपण तिथे गेलो, हे मिळेल ते मिळेल, ते ऐकलं की ते नाही. हे सगळं ऐकून याचं सार भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे जागृत करणं याच्यासाठी ही आपली कथा आहे. आणि ही जागृतीसाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. पूर्वीची पायरी सांगतो. हे सगळं कळण्यासाठी आपण जे भागवत ऐकणार आहोत, ज्या भागवताचं आपण चिंतन करणार आहोत, भागवतातनं जे भक्ती ज्ञान वैराग्य आपल्याला प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदी काय करावं लागेल तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला भगवंताचं नाम, भगवंताच्या नामावरती जेव्हा आपण स्थिर होऊ, जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू त्यावेळेला आपल्याला याची अनुभूती येणार आहे. त्यामुळे भागवत कथेला येण्यापूर्वी, आज आलात ठीक आहे, उद्यापासून येण्यापूर्वी घरी किमान 1 माळ श्रीराम जय राम जय जय राम, हरे राम नुसतं राम राम काही का होईना या मंत्राचा 1 माळ तरी जप करून या. नाही जमलं तर या, नाही तर तुम्हाला वाटेल माळ करून या म्हणल्यावरती मग माळ होणार नाही, मग जाऊ द्या सुट्टीच घ्या. असं नका करू. हे का करा सांगतोय? अनुभव म्हणून सांगतोय, अनुभूती म्हणून सांगतोय. तुम्ही मी आपण भवसागरात आहोत. तुम्ही मी त्रिविध तापात पोळतोय. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. सत्व रज आणि तम या 3 गुणांनी तुमचं माझं जीवन प्रधान आहे. कुणामध्ये सत्वगुण जागृत आहे पण तो कायम नसतो. कायम लक्षात ठेवायचं, सत्वगुण कायमच जागा असतो असं नाही. रजोगुणही जागा होतो, रजोगुणच जागा असतो असं नाही. तमोगुणही जागा होतो, तमोगुणच जागा असं नाही. पुन्हा सत्वगुण जागृत होतो. मग हे जे 3 गुण आहेत, हे 3 गुण आणि हे जे त्रिविध ताप आहेत, हे त्रिविध ताप याच्यातून आपण कोणत्या स्थितीत आहोत एक लक्षात घ्या. आपण कोणत्या स्थितीत आहोत आणि आपल्याला कोणत्या स्थितीपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला योग्य ते मार्गदर्शन ईश्वरीय शक्तीकडून व्हावं. यासाठी आपल्याला सगळेजण तसे तर आता 5-7 वर्षापासून मोबाईल वापरतात म्हणल्यावरती थोडंफार माहिती असेलच. जेव्हा अनावश्यक डेटा जमा होतो, मोबाईलमध्ये अनावश्यक जास्तीच्या गोष्टी जमा होतात, तेव्हा त्या गोष्टी आपोआप मोबाईलला स्लो करतात.
म्हणजे काय करतात, त्याची ऑपरेटिंग सिस्टीम जी असते ती आपोआप कमी व्हायला लागती. म्हणजे ज्या स्पीडनी ते व्हायला पाहिजे, म्हणजे फोटो पाहिजेत, फोटोवर क्लिक केलं, फोटो उघडायला सुद्धा वेळ लागतो. मग अशा वेळेला काय करावं लागतं, एक तर ना त्या फोनला रिसेट करावं लागतं, म्हणजे त्याच्यातला अनावश्यक सगळा डेटा डिलीट करावा लागतो, कचरा बाहेर काढून टाकावा लागतो. म्हणून डिलीट साठी त्यांनी डस्टबिनचं चित्र दिलेले बघा, कचरा काढून टाका. आणि तो कचरा काढून योग्य त्या गोष्टी आतमध्ये घ्या. आपल्याला भागवतात येण्यापूर्वी थोडा कचरा काढून टाकावा लागेल. कारण आता इथे जे सांगायचंय ते जर आपल्यात घ्यायचं असेल तर काहीतरी काढून तर टाकावं लागेल ना. ते काढून टाकलं तर इथे आलेलं सगळं आत जाईल, नाही तर इथे आल्यानंतर काय होईल माहितीये का. आधीच थंडी, मला बापटताईंनी आधी सांगितलं की फार थंडी पडतीये इथे, तुम्ही येताना स्वेटर घेऊन या. आता या थंडीचा एक गुण आहे, खरं म्हणजे तसं तर कथेचाच गुण आहे, की जिथे देवाची कथा असती ना तिथे झोप आधी येते म्हणतात. त्याच्यात थंडीचे दिवस, त्याच्यात पोटात पडलेलं आणि त्याच्यात गारवा. कथा ऐकता ऐकता मग लक्षात येतं आपण डोळे लावून बसलो, गेला काय की आपला तोल. आज आपले 10 मिनिटं जास्त जातील. 6 दिवसाचं जर आपल्याला घ्यायचं असेल तर हे 10 मिनिटं आज देणं गरजेचे आहेत. काय माहितीये का, एक म्हणजे नामस्मरण घरून करून या. कशासाठी, येताना मनामधल्या विकल्प, शंका, मनामध्ये असलेला भगवत भावाविषयी जो काही एक स्त्रोत असतो ना तो जागृत झाला पाहिजे. इथे आल्यावरती आपल्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्यात भिनल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, घरून आपल्याला खाऊन यायचंच आहे, पण एक तर 1 वाजताच खाऊन घ्या, म्हणजे 1 ते 4 आराम होईल. आणि समजा नाही अगदी 2, 2:30 येऊपर्यंत जेवायची वेळ झालीच, मिताहारी थोडंच खाऊन या, म्हणजे इथे आल्यावर डोळे लागणार नाही. हे कशासाठी, कारण घरी गेल्यावर पुन्हा खाऊन झोपायचंच आहे. पण इथं येऊन जर का आपण झोपलो तर आपल्याला जे इथून मिळवायचंय ते मिळणार नाही. लक्षात ठेवा, हे 2-4 गोष्टीचे नियम पाळा. एक, सगळ्यात पहिल्यांदी की नामस्मरण वाढवा. घरी नामस्मरण करा. 1 माळ, 2 माळ, 3 माळ, 4 माळ, काहीतरी घरी नामस्मरण करा आणि मग कथेला या. एक. आणि दुसरी गोष्ट, कथेला येताना शारीरिक आपल्या वयामानाने आपल्याला सोसेल असं, पचेल असं, रुचेल असं, कथेत बाधा येणार नाही इतका आहार, या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट आता ऐका महत्वाची, की घरून येताना गोपाल कृष्णाला मनातल्या मनात आपला आध्यात्मिक प्रश्न सांगू द्या. ही अनुभूती घेण्यासाठी आपण भागवत करतोय. आपण तुमचे माझे 3-3 तास जावे, आता काहीतरी करायचं, काहीतरी करण्यापेक्षा भागवत करू, कुठेतरी बसण्यापेक्षा भागवत ऐकायला जाऊ, असं नाही करायचंय. घरून येताना भगवान गोपाल कृष्णाला आपल्या मनातला प्रापंचिक प्रश्न सांगा. शक्यतो सांगू नका, पण सांगा. प्रापंचिक प्रश्न सांगा किंवा पारमार्थिक प्रश्न सांगा आणि भगवंताला प्रार्थना करा की आज कथेमध्ये कुठेतरी आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तू दे. आणि ते भगवंताचे. आणि आदरणीय गंधे महाराज सांगायचे, हा जर अनुभव घ्यायचा असेल तर या, कारण हे अनुभूतीचं स्थान आहे, हे करमणुकीचं स्थान नाही, हे अनुभूतीचं स्थान आहे. आणि ही जर अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर आधी जप करा. जप करून भगवंताला प्रार्थना करा आणि प्रार्थना करून कथेला येऊन बसा. बघा, कथेतला वेगळा आनंद मिळेल. कारण आपल्याला हे नुसतं तुम्हाला मला मी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं, आपले 7 दिवस गेले, माझी एक कथा मागे पडली, तुमचे 7 दिवस चांगले गेले,
अशासाठी कथा करायचीच नाहीये. कथा कशासाठी करायची आहे हे आधी लक्षात घ्या. हे लक्षात आलं ना तर कथा काय चालली आपोआप लक्षात येईल. कथेत काय सांगितलंय हे लक्षात येईल. आणि खरं सांगू का, ही भागवत कथा मुळात आहेतच त्याच्यासाठी, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या प्राप्तीसाठी. ही प्राप्ती करून देणारं एक महत्वाचं साधन आहे. ते साधन म्हणजे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. 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 हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. 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 हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. भक्ती, ज्ञान, वैराग्य. तुम्ही म्हणाल हे प्राप्त करायचंय, कसं करायचं, सूत्र कशी आहेत, काय करायचं. हे सूत्र कसे आहेत माहितीये? हे सूत्र आपल्याकडे जे काही ज्ञान आत्मकल्याणासाठी, भगवत प्राप्तीसाठी म्हणून जे काही आपल्याकडे तत्वज्ञान मांडण्यात आलेलं आहे, हे तत्वज्ञान संवादातून मांडण्यात आलेलं आहे. संवादातून. एकमेव जगाच्या पाठीवरती असा एकमेव सनातन धर्म आहे की ज्या धर्मामध्ये
स्वतःची बाजू मांडण्याची प्रत्येकाला संधी आहे. 4 प्रकारचे लोक जे कुठेही जा, अमेरिकेत जा, जपानमध्ये जा, ऑस्ट्रेलियात जा, भारतात या कुठेही जा, 4 प्रकारचे पुरुषांमध्ये 4 लक्ष. पुरुष म्हणजे अर्थ मनुष्य, स्त्री पुरुष दोन्ही. मनुष्यामध्ये 4 प्रकारचे, 4 क्वालिटी, 4 व्हरायटी, 4 प्रकारचे लोक सापडतात. एक म्हणजे बद्ध, ज्यांना कशाचं ज्ञान नाही, ज्यांना नित्य उठवणिया खायाचीच चिंता, उठल्यापासून झोपेपर्यंत ज्यांना फक्त जेवायचं झोपायचं एवढंच माहिती आहे. तुम्ही म्हणा अहो आहेत, झोपेपर्यंत चिंता, उद्या काय भाजी करायची, सकाळी उठल्यावर ती भाजी झाली की संध्याकाळी काय करायचं, याच्या व्यतिरिक्त बाहेर नाही. अन्न वस्त्र आच्छादन याच्यातच ज्यांचं जीवन आहे, यांना समर्थांनी बद्ध म्हणलंय. आणि समर्थांनी म्हणून नाही, समर्थांनी तर दासबोधात ते मांडलंय, पण अशा नुसतं फक्त संसाराचा भार वाहणारे जे मनुष्य आहेत हे बद्ध आहेत. आपण नुसतं संसारात राहून मनुष्य देहासारखा देह प्राप्त होऊन जर आपण नुसतं खाणे पिणे झोपणे राहणे एवढीच चिंता करतो, याच्या व्यतिरिक्त काहीतरी केलं पाहिजे असं ज्याला वाटतं, त्याला याच परमार्थिक भाषेमध्ये मुमुक्षु असं म्हणलंय. की ज्याला असं वाटतं की नाही बाबा आपण नुसतं खाणं पिणं हे तर प्राणी पण करतात. जसं आपल्याकडे सुभाषित आपण कायम ऐकतो ना, अनेक कीर्तनाच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल, काय फक्त खाणे, भोग भोगणे, प्रपंचाची चिंता करणे, आहार निद्रा भय मैथुनंच. आहार खाणे, भय मैथुन, एवढ्यामध्ये जे अडकून पडले ते बद्ध आहे. नाही, पण यापेक्षाही मनुष्य जन्मात काहीतरी करता येतं हा विचार जागृत होणं, याला आपल्याकडे मुमुक्षु हा शब्द आहे. मुमुक्षु ज्याला एक कळून जातं, एक मनाशी त्याला कळतं की आपल्याला नुसतं खाणे पिणे राहणे झोपणे एवढं करायचं नाहीये, आपण मनुष्य आहोत, हे इतर प्राणी सुद्धा करतात. खाणे पिणे राहणे झोपणे, आणि आदरणीय गंधे महाराज म्हणतात हे आपल्यापेक्षा इतर प्राणी जास्त चांगलं करतात. कसं? महाराज म्हणले कधी तुम्हाला गाईंनी गॅस संपला म्हणून आंदोलन करताना दिसलं का? या 10 वर्षात नाही आलं, पण 10 वर्षापूर्वी अशा रांगा लागायच्या त्या सिलेंडरसाठी. मला मध्य प्रदेशमध्ये हे काही सांगायची गरजच नाहीये, खरं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्यापेक्षा जास्त उत्तम करतात संसार, छान उत्तम. पावसाळा सुरू होणार आहे म्हणून कधी तुम्हाला कोणत्या चिमणीच्या घरट्यामध्ये, कोणत्याही पक्ष्याच्या घरट्यामध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये किंवा मोकाट जे कुत्रे बिचारे फिरतात, कधी दिसलं का की म्हणलं त्यांनी स्टॉक करून ठेवलाय, म्हणलं आता 4 महिने पाऊस पडल तर नाही कुठे गेलं काही मिळालं तर काय, आपल्याकडे पाहिजे तेवढा स्टॉक मिळेल. खायला घरात माणसं नाही इतका स्टॉक आपल्या घरात. 4 महिने झाले म्हणलं 2 किलो साबुदाणा भरला, अजून त्याला हात लावला नाही. कशाला भरला? त्याला हात लावला नाही, भरला कशाला? भरून ठेवला. आणि दुर्दैव आहे की या स्टॉकचा न तुला न मला. अशी अवस्था केव्हा होती? जेव्हा 4 महिने भरून ठेवलेले शेंगदाणे उघडून पाहायला वेळ मिळाला नाही. मागच्या वर्षीचे आतापर्यंत चालवले,
स्वस्त पाटी दिसली म्हणून जास्त भरून ठेवले, सहज उघडून पाहिले, उघडलं तर धूरच आला आतून. आधी त्यांनी पाहिलं काय झालं, काही नाही हो, सगळे फोलफट कुरतडून कुरतून मुंग्यांनी किड्यांनी आतलं सगळं नुसतं टरफल ठेवले होते, बाकी काही ठेवलं नव्हतं. काय उपयोग काय झाला मला सांगा? हे कशासाठी केलं? चिंतेमुळे. महाराज म्हणले आपल्यापेक्षा पशवाधिक हे चांगलं करतात, उत्तम प्रपंच करतात. आहार, निद्रा, भय, मैथुनंच. आपल्याला तरी प्रपंच संपला तरी संपत नाही अशी अवस्था आहे, पण पशवादिकांच्या जीवनात तेवढं तरी पाहायला मिळत नाही. इतर देह जेवढे आहेत एवढे सगळे देह उत्तम भगवंतांनी लावलेल्या सगळ्या गोष्टी करतात. हे कळालं आणि कळाल्यानंतर मनात जागृत झालं की खरंच आहे की हे न कोणत्याही प्रकारची साठवण करताना उत्तम जगतात. मी इतकं साठवून सुद्धा, माझ्याकडे इतकं असून सुद्धा जर का मला शांती नाही, जर का मला समाधान नाही, जर का मला सुख नाही, तर मग मी काहीतरी केलं पाहिजे. शांतीसाठी, सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. हे काहीतरी करावं वाटणं याला आध्यात्मिक भाषेत मुमुक्षु असं म्हणतात. एक म्हणजे बद्ध, दुसरा म्हणजे मुमुक्षु. पण या मुमुक्षुचा सुद्धा उद्धार होतो का? नाही. कारण वाटणं आणि करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आदरणीय गंधे महाराज फार छान सांगायचे. गंधे महाराज म्हणायचे, बस स्टँडवर गेले, पोहोचायचंय, इंदोरला पोहोचायचंय, संभाजीनगरला पोहोचायचंय, नाशिकला कुठेतरी पोहोचायचंय, जायचंय, एका गावाला जायचंय. बस स्टँडवर गेले, 2 बस उभ्या होत्या. एक होती साधी बस आणि एक होती लक्झरी बस. महाराज म्हणले बस स्टँडवर गेल्यावरती चालल्या, इंदोरलाच दोन्ही बस चालल्या, साध्यामध्ये बसावं तर गर्दी जरा जास्त आहे आणि लक्झरीत बसावं तर तिकीट जरा जास्त आहे. कुठे बसावं म्हणून हा बस स्टँडवर बसून विचार करत बसला. करता 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 दोन्ही बस निघून गेल्या. महाराज म्हणले दोन्ही गेल्या, बस स्टँडवरून बसायची वेळ आली. कशामुळे? तिकीट जरी जास्त असलं, गर्दी जरी जास्ती असली तरी एक चॉईस करा आणि बसा. एक तर तिकीट जास्त द्या, नाही तर गर्दी सहन करा, पण गाडीत बसा. बस स्टँडवर बसून उपयोग होणार नाही. तसं मला काहीतरी करायचंय असं म्हणून काहीच होणार नाही. काहीतरी करावं लागेल, याला म्हणतात साधन. आणि ते साधन करणाऱ्याला याच भाषेमध्ये साधक, साधन करणाऱ्याला साधक असं म्हणतात. साधक ज्याला वाटतं की मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून जो काहीतरी करतो याला साधक म्हणतात. हा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा, ते साधन करून 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 सिद्धावस्थेला पोहोचतो. तो समर्थ होतो, तो तुकाराम महाराज होतो, तो ज्ञानेश्वर महाराज होतो, तो एकनाथ महाराज होतो, तो नामदेव महाराज होतो, तो गोंदवलेकर महाराज होतो, तो गजानन महाराज होतो, तो गंधे महाराज होतो. केव्हा होतो? जेव्हा तो साधक साधना करून 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 स्वतःला सिद्ध करतो. आणि साधना ही अनेक कीर्तनात, कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की दुधापासून जेव्हा दहीन, दह्यापासून लोणी तापवल्यानंतर तूप तयार होतं, तसं साधक हा तुपाप्रमाणे तयार होतो. त्याला सिद्ध म्हणतात. आणि तूप ही दुधाची सिद्धावस्था आहे. तूप ही सिद्ध अवस्था आहे दुधाची. आता तूप नासणारही नाही, खराबही होणार नाही. आणि दुधात टाकलं तर दुधात मिक्सही होणार का? कारण ते सिद्ध झालंय. तसं हाच बद्ध जर बद्ध राहिला तर नासण्याची शक्यता आहे.
दूध राहिलं तर नासू शकतं, दूध राहिलं तर नासू शकतं, पण जे दूध तूप झालं ते कधी नासणार नाही. उलट आपल्या आयुर्वेदामध्ये जितकं तूप जुलं झालं तितकं ते औषधी झालं, तितकं त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म वाढले. म्हणजे सिद्ध जितका साधना करून जुना होईल तितका तो अधिक सिद्ध होतो. आणि जेव्हा तो सिद्ध होतो तेव्हा त्याचा भाव वाढून जातो, तेव्हा त्याचा अधिकार वाढून जातो. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे 70 रुपये लिटर मिळणाऱ्या दुधाचं जेव्हा तूप होतं तेव्हा ते 2000 रुपये किलो विकल्या जातं. त्याची किंमत बदलून गेली. तसं जीवनाचं आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलोय, रोज आपल्या जीवनात दुःखच दुःख आहे. आपल्याला समर्थांच्या भाषेत ऐकायला मिळतं की नाही? रोज एकही दिवस सुखाचा नाही. किंबहुना जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे प्रश्नातच उत्तर एक, आणि महाराज म्हणले दुसरा एक सुखी आहे. त्या सुखी व्यक्तीशी आपल्याला घेणं देणं नाही. महाराज म्हणले कोण आहे तो सुखी? निर्लज्जम. पण त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. ज्यांनी लाज सोडून दिली तो सदा सुखी आहे, पण त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. निर्लज्जम सदा सुखी तो नाही. विचारी मना, विचार कर मना, तूच सुखी आहे. पण कसा सुखी आहे याच्यासाठी शोधोनी पाहे. आणि हे शोधून कुठे पाहे? कुठे जाणार शोधायला? तर हे शोधण्यासाठी हे भागवत आहे. भागवत कशासाठी आहे? हे शोधण्यासाठी आहे. भागवत असेल, गीता असेल, उपनिषद असतील, वेदांत असेल, वेद असेल, हे काय आहे? हे तुम्हाला मला आपण कोण आहोत हे शोधण्यासाठी मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. आणि आपण या मुद्द्यावर होतो की आपल्या सनातन धर्मामध्ये, सनातन तत्वामध्ये आपल्याला एक पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे आपल्याला आपला प्रश्न मांडता येतो. आपल्या धर्मामध्ये, या सनातन परंपरेमध्ये संवादातून सगळं घडलेलं आहे. संवाद इथे आपण होतो. आणि संवाद म्हणजे कसा? तर जर आपण ग्रंथ उघडाल, जिथे जिथे आपल्या मनात प्रश्न आहेत आणि आपल्या मनातले प्रश्न कुणाच्या तरी मनात पडलेत, तिथे तिथे जे उत्तर मिळालेत त्याच्यातून ग्रंथ तयार झालेत. यातला आपल्या सगळ्यांना माहिती असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. इति श्री गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. कुणाचा संवाद आहे? कृष्ण आणि अर्जुन संवाद आहे. त्याला भगवद्गीता म्हणतात. असा संवाद या भागवतामध्ये सुद्धा आला. पंचम स्कंदामध्ये कुणाचा? आदिती आणि तिचे पुत्र भगवान विष्णू परमात्म्याचा अंश अवतार कपिल महामुनी. या संवादाला काय म्हणलंय? कपिल गीता, भगवद्गीता. गीतेचे किती प्रकार आहेत? दासबोध उघडा. दासबोधामध्ये पहिल्यांदी समर्थांनी ग्रंथाचं लक्षण आणि ग्रंथ काय आहे याचं निरूपण करताना सांगितलं. कोणकोणत्या गीतेचा आधार घेतलाय दासबोध लिहिताना? गुरुगीता, पांडव गीता, या सगळ्या गीता, या सगळ्या गीतांचा, उपनिषदांचा समर्थांनी सांगितलं. दासबोध म्हणजे साधा आहे का? नाही. मग नाना ग्रंथांच्या संमती
वेद, वेदांत आणि श्रुती येथे मुख्य आत्मप्रचिती बोलिली असे श्रीराम. दासबोध म्हणजे काही मी माझ्या मनाने लिहिलेलं नाहीये. नाना ग्रंथांच्या संमती, अनेक ग्रंथ, वेद, वेदांत, श्रुती आणि आत्मप्रचिती. बरं, नुसतं त्यांच्यात पाहून इकडे कॉपी पेस्ट नाही केलं तर तिथे माझा अनुभव पण घातला. असा मिळून तयार झाला ग्रंथानाम दासबोध. गुरु शिष्यांचा संवाद. पुन्हा इथे संवाद आला. तिथे श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, इथे गुरु शिष्य संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद, दासबोध. त्याच्या पुढे गुरुचरित्र आपण वाचलं असेल. नामधारक संवाद आहे, तिथे नामधारक आणि सिद्धाचा संवाद आहे. सांगायचं तात्पर्य मला काय आहे तर आपल्याकडे जेवढे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे कुणाचा तरी संवाद आहे. आणि तो संवाद कुणाचा तरी म्हणजे कुणाचा तर जीव आणि शिव, अज्ञान आणि ज्ञान यांचा संवाद आहे. तसा श्रीमद भागवत ग्रंथ हा सुद्धा संवाद आहे. आणि हा संवाद कुठे झाला? हा संवाद नैमिष नावाच्या अरण्यामध्ये झाला. कुणाकुणामध्ये झाला? सूत आणि शौनकादिक मुनींमध्ये झाला. विशेष लक्ष देऊन ऐका. तुम्ही आतापर्यंत भागवत ऐकले असतील, तुम्हाला माहिती असेल, पण तरी ऐका की भागवत म्हणजे नुसता सूत आणि शौनकादिकांचा संवाद नाहीये. सूत आणि शौनकादिकांनी परीक्षिती राजा आणि शुकाचार्य यांचा संवाद सांगितला. त्या दोघांनी काय बोललं या शौनकादिक मुनींना सूतांनी सांगितलं. बरं, नैमिषारण्यामध्ये ही कथा जेव्हा सांगितली त्यावेळेला परीक्षित राजा आणि शुकाचार्य यांच्यात झालेला संवाद सांगितला. पण शुकाचार्य आणि परीक्षिती यांच्यात नुसता संवाद झाला का? नाही. राजा परीक्षितीला सुद्धा शुकाचार्यांनी त्यांनी अनेक ऐकलेले संवाद सांगितले, ज्याच्यामध्ये मैत्रेय ऋषी आणि उद्धवांचा संवाद आहे, ज्याच्यामध्ये देवर्षी नारद आणि युधिष्ठिराचा पण संवाद आहे, ज्याच्यामध्ये हंस रूपानी भगवान विष्णू परमात्म्यांनी सनकादिकांना दिलेलं ज्ञान याचा सुद्धा समावेश आहे. सांगायचं तात्पर्य, हे सगळा भागवत ग्रंथ जो आपल्याला ऐकायचा आहे हा अनेक थोर महात्म्यांच्या संवादातून पुढे आलाय. तर आता तुम्हालाही मलाही संवाद साधायचा आहे. इथे आलो आपण, आपल्या मुद्द्यावर आलो. आपल्याला भागवत म्हणजे आपण हाताची घडी तोंडावर बोट असं ऐकायचं नाहीये. इथे आपल्याला संवाद अपेक्षित आहे. आता संवाद अपेक्षित आहे म्हणल्यावर तुम्ही म्हणाल मग आता काय आम्ही बोट वर करून प्रश्न विचारायचे का? नाही, म्हणूनच सांगितलं घरून येताना गोपालकृष्णाला प्रश्न सांगून यायचा आहे. घरून येताना गोपालकृष्णाला प्रश्न सांगून यायचा आहे की देवा, आमच्या मनात हा प्रश्न आहे, आम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि तुझ्याकडूनच पाहिजे आणि थोर महात्म्यांच्या संवादातूनच पाहिजे. आणि विशेष म्हणजे प्रश्न न मांडता पाहिजे, हे विशेष आहे. वैखरीचे संपले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले जिथे वैखरी खुंटली पाहिजे, जर ती शक्ती या पूर्ण विश्वामध्ये संचार करती तर तुमचा माझा संवाद तिच्याशी झालाच पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला 7 दिवसाचा वेळ द्यायचा आहे. आपण आपल्या जीवनाचे अमूल्य 7 दिवसातले 3-3 तास म्हणजे जवळजवळ 21 तास आपण इथे देणार आहोत. कशासाठी? करमणूक म्हणून का? महाराजांनी आज एकही जोक नाही सांगितला म्हणून का? नाही. महाराजांनी आज काही हसवलंच नाही म्हणून का? नाही.
जीवनाचं हसू ज्याला टाळायचंय त्यांनी निश्चितच हा संवाद ऐकलाच पाहिजे. आणि हा संवाद आपल्याला ऐकायचा आहे अनुषंगाने सूत आणि शौनकादिकांनी हा परस्पर केलेला संवाद काय आहे आणि या संवादातून भागवत कसं सुरू झालं हे ऐकायचंय. पण अल्पविरामानंतर एक 10 मिनिटाची विश्रांती होईल आणि विश्रांतीनंतर पुढचा भागवत कथेचा टप्पा. आता 5:30 वाजलेत. रोज 5:30 ते 5:45 असा 15 मिनिटांचा विराम असेल. या 15 मिनिटात कुणाला पाय मोकळे करायचे, पाणी प्यायचं, वॉशरूमला जाऊन यायचं, थोडक्यात थोडे आळस झटकायचं असं जरी असेल की बसून बसून फारच कस्तुरी व्हायला लागली, याच्यासाठी हे 15 मिनिटं आपण ठेवलेत. आता 15 मिनिटांचा विश्राम असेल. त्याच्यामध्ये मला वाटतं चहापान पण ठेवलं आहे. आता बघा काय असेल ते आजचं. पण आपण एक 15 मिनिटांची विश्रांती घेणार आणि मग पुढची कथा सुरू करणार. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की. बरोबर 5:45 भागवत सुरू होईल. हो का? वा. बर. महाराज होतेच तसे.